एव्हरीवन, आपल्या सीआरपीसीच्या लेक्चरमध्ये आपण पुढे पाहणार आहोत टाइमली सर्च इनइव्हिटेबल ॲट टाइम्स. पहा, टाइमली सर्च जो आहे तो इनइव्हिटेबल म्हणजे ज्याला टाळता येणार नाही असं. जो सर्च वेळेत करायचा आहे त्यावेळेसच तो सर्च केला पाहिजे. इन इन्व्हेस्टिगेशन ऑफ क्राईम द पोलीस विल कम अक्रॉस सम सिच्युएशन इन विच दे हॅव टू मेक अ टाइमली सर्च. वेळेवर सर्च केला गेला पाहिजे. अँड सीज ऑफ सम मटेरियल्स or documents in possession of a person who is unwilling to produce it. पहा, गरज आहे की ते सादर करायचं आहे एखादी वस्तू, पण तिथे जर टाइमली सर्च नाही केला तर अशा वेळेस काय होणार आहे? ती वस्तू पेरिश होणार आहे किंवा ती वस्तू नष्ट केली जाऊ शकते, असा जेव्हा भीती असते अशा वेळेस पोलीस काय करतात? टाइमली सर्च करतात. टू ओव्हरकम सच अ सिच्युएशन द पोलीस इज क्लॉथ म्हणजे काय? गिव्हन. पोलिसांना दिलेला आहे enough powers to search and seize such materials or documents even from a private place like his house without a formal warrant. फॉर्मल वॉरंट न घेता एखाद्याचं घर तपासण्याचा अधिकार पोलिसांना दिलेला आहे. फ्रॉम अ कोर्ट इन एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस. अंडरलाईन करा, एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस मध्येच फक्त पोलिसांना अथॉरिटी दिलेली आहे की ते काय करू शकतात? टाइमली सर्च करू शकतात. An officer in charge of a police station or a police officer conducting the investigation of a crime can make a search even in one's house to seize documents or materials specifically needed for the purpose of investigation of a crime. ते काय करू शकतात? काय सीज करू शकतात? डॉक्युमेंट सीज करू शकतात, मटेरियल सीज करू शकतात. जे इन्व्हेस्टिगेशनसाठी आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी ते सीज करू शकतात विदाउट अ फॉर्मल वॉरंट. हा शब्द इथं महत्त्वाचा आहे. दिस कॅन बी डन इन एक्झरसाइज ऑफ पॉवर अंडर सेक्शन 165 ऑफ द क्रिमिनल प्रोसिजर कोड. फॉर अ वॉरंटलेस सर्च बाय अ पोलीस ऑफिसर stated above, all the provisions relating to search warrants and searches under section 100 of the CRPC are applicable. इथं जे काही 100 मध्ये दिलेलं आहे ते सगळे ॲप्लिकेबल आहेत रूल्स. आपण सेक्शन 100 पाहिलेला आहे. The section 165 actually provides for additional safeguards to be surplusly followed when a police officer conducts a warrantless search. जेव्हा वॉरंटलेस सर्च असतो तेव्हा जे काही नियम सांगितलेत ते फार बारकाईने तिथं पाळले गेले पाहिजेत. The police have to follow such fair and reasonable safeguards not only to prevent its possible misuse but also to make the search legal or regular in effect. हा जो सर्च हा लीगल बनवण्यासाठी, रेग्युलर बनवण्यासाठी इथे काय करणं आवश्यक आहे? जे रूल्स सांगितले ते पाळणं आवश्यक आहे. पोलीस ऑफिसर्स रिझनेबल बिलीफ काय? पहा, टू कंडक्ट अ सर्च अंडर सेक्शन 165 ऑफ CRPC द पोलीस ऑफिसर मस्ट रिझनेबली बिलीव्ह दॅट. त्याचा असा विश्वास असला पाहिजे की एनिथिंग नेसेसरी फॉर द पर्पज ऑफ इन्व्हेस्टिगेशन ऑफ द क्राईम माइट बी फाउंड इन एनी प्लेस विदिन द लिमिट्स ऑफ पोलीस स्टेशन ऑफ विच ही इज इन चार्ज. तो कुठे सर्च करू शकतो? त्याच्या पोलीस स्टेशनच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये. द ऑफिसर मस्ट बी ऑफ द ओपिनियन दॅट इफ सर्च विदाउट वॉरंट इज नॉट कंडक्टेड. त्याचा असा विश्वास असला पाहिजे की जर समजा सर्च विदाउट वॉरंट हा जर कंडक्ट झाला नाही त्या वेळेमध्ये द डॉक्युमेंट ऑर मटेरियल कॅन नॉट बी ऑब्टेन. तर मटेरियल मिळणार नाही जर त्यावेळेसच जाऊन सर्च केला नाही तर. दिस सेक्शन प्रोव्हाइड सम प्रोसिजरल सेफगार्ड्स बिफोर कंडक्टिंग द सर्च. द पोलीस ऑफिसर मस्ट रेकॉर्ड इन रायटिंग द ग्राउंड्स ऑफ हिज बिहाफ. आणि त्यांनी ते रायटिंगमध्ये दिलं पाहिजे की बाबा या कारणासाठी मी इथं सर्च विदाउट वॉरंट नाही आहे माझ्याकडे, तरी सुद्धा मी इथं सर्च करत आहे. ओके. So the officer should record the material things for which the search is made before conducting the search. सर्च करण्याच्या आधी त्यांनी ते तिथे सांगितलेलं असलं पाहिजे. The recording of the reason for search is an important element in search. कशासाठी एवढ्या घाई घेतो, सर्च करतो हे पण त्यांनी रेकॉर्ड केलं पाहिजे. Ignoring such a crucial step is nothing but total material part of the provisions governing search. या सर्चमध्ये वॉरंट घेणं हा एक महत्त्वाचा पार्ट आहे, क्रुसियल पार्ट आहे, इम्पॉर्टंट पार्ट आहे. पण तो वगळून तो कशासाठी सर्च करतो आहे हे त्याला नोट डाऊन केलं पाहिजे, हे त्यांनी सांगितलं पाहिजे.
कुणी? पोलीस ऑफिसरने. When sufficient time is there for the police to seek a search warrant from the magistrate, a search of such a kind by the police officer without obtaining warrant cannot be justified. हा पॅराग्राफ महत्वाचा आहे. एखाद्याकडे सफिशियंट वेळ आहे वॉरंट घेण्यासाठी, पण तो वॉरंट घेत नाही, तो डायरेक्ट मध्ये जाऊन अटॅक करतो आहे, तर हे मात्र हे जस्टिफाईड होत नाही. इथं पोलीस ऑफिसरवर कार्यवाही होऊ शकते. आता सर्च बाय अदर पर्सन, कशा पद्धतीचा सर्च होतो पहा. The officer must conduct the search himself in practicable. If it is not possible to conduct the search himself and no other competent person is present there to make the search, पोलिसाकडून तर सर्च करणं शक्य नाही किंवा कुठला कॉम्पिटंट पर्सन हजर नाही, तर इट कॅन अथोराइज एनी अदर पर्सन, अंडरलाईन करा याला, टू मेक द सर्च. पोलीस दुसऱ्या व्यक्तीला तिथं सर्च करण्यासाठी नेमू शकतो. The police officer thus authorizing the person must record his reason for doing so. असं का करतो आहे याचं कारण त्याला नोट डाऊन केलं गेलं पाहिजे. हा प्रुडन्स मॅनचा कायदा आहे, शहाण्या लोकांचा कायदा आहे. शहाणे लोक जसा विचार करतील त्या पद्धतीने हा कायदा बनत जातो. त्यामुळे तुम्ही त्या भूमिकेत जाऊन जेव्हा विचार करता CRPC फार सोपं असतं तुमच्यासाठी. ओके, सो द पोलीस ऑफिसर का देतोय बाबा, दुसऱ्याला सर्च करायला का सांगतो आहे, तर त्याचं रिझन त्यांनी नोट डाऊन केलं पाहिजे. The police officer thus authorizing the person must record his reasons for doing so. The recorded reason should specify the place to be searched and the thing for which the search is made. त्यांनी ते जागा सांगितली पाहिजे आणि कुठल्या गोष्टींचा सर्च करायचा ते पण त्यांनी नोट डाऊन केलं पाहिजे. An illegal search may entail punishment of the police officer. जर इलिगलपणे एखाद्याला त्यांनी सर्च करायला सांगितलं तर तो पोलीस ऑफिसरला पनिशमेंट होते. इन ॲडिशन ही मे बी आस्क्ड टू पे कॉम्पेन्सेशन टू द पर्सन हुज हाऊस हॅज बीन सर्च. आणि कधी कधी पोलिसांना सुद्धा त्या व्यक्तीला कॉम्पेन्सेशन द्यायला सांगितलं जातं ज्याचं का त्यांनी सर्च विदाऊट वॉरंट केलेलं आहे किंवा एनी अदर पर्सनकडून त्यांनी हे सर्च करून घेतलेलं आहे. ओके, थँक्यू.